नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनलॉक सायकोलॉजी टुडेमध्ये आपलं स्वागत आहे। मी प्राध्यापक प्रकाश तायडे। आज प्रकरण दुसरं मानसशास्त्राच्या शाखा आपण अभ्यासणार आहोत। मानसशास्त्राच्या शाखा अभ्यासत असताना प्रस्तावना जी आहे ती प्रस्तावना सर्वात आधी आपण बघूया। मानसशास्त्र जे आहे ते मानसशास्त्र आधुनिक काळामधील एक महत्त्वाचं शास्त्र आहे असं समजलं जाते, असं मानलं जात असते आणि त्यामुळेच मानसशास्त्राची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। आधुनिक काळातील एक महत्त्वाचं शास्त्र आहे, कारण जग जे आहे ते जग जवळ येत चाललेलं आहे आणि या जवळ येणाऱ्या जगामध्ये असलेल्या व्यक्ती ज्या आहेत त्या व्यक्तींचं वर्तन जे आहे ते वर्तन बदलत चाललेलं आहे आणि त्यामुळेच मानसशास्त्र त्या वर्तनाचा अभ्यास करत असताना आपल्याला दिसतं आणि म्हणूनच मानसशास्त्राची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। मानसशास्त्र जे आहे ते मानसशास्त्र जन्मापासून व्यक्तीच्या मृत्यूपर्यंतच्या वर्तनाचा अभ्यास करत असते। इतकंच काय, जन्मपूर्व अवस्थेमध्ये मातेच्या उदरात असताना बालकाच्या वर्तनाचा विकास होतो, त्याचा देखील मानसशास्त्रामध्ये अभ्यास केला जात असतो। मग मातेच्या उदरामध्ये अर्भक जे आहे ते अर्भक वाढत असताना त्या अर्भकाच्या 3 अवस्था सांगितल्या जात असतात आणि त्या 3ही अवस्थांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास मानसशास्त्रामध्ये केला जात असतो। उदाहरणार्थ अंडावस्था आहे, पिंडावस्था आहे, भ्रूणावस्था आहे आणि त्यानंतर जन्म झाल्याच्या नंतर जन्माच्या नंतर बाल्यावस्था आहे, उत्तर बाल्यावस्था आहे, किशोरावस्था आहे, कुमारावस्था आहे, प्रौढावस्था आहे, तारुण्यावस्था आहे, वृद्धावस्था आहे। या अशा सर्व अवस्थांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास मानसशास्त्र जे आहे ते मानसशास्त्र करत असते। मग त्याचबरोबर व्यक्तीचं वर्तन जे आहे ते वर्तन कुठल्याही व्यक्तीचं असो आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये घडून येणारे असो ते मानसशास्त्राच्या अभ्यासाच्या कक्षेत येत असते। कोणत्याही व्यक्तीचं वर्तन असो आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये घडून येणारं असो ते मानसशास्त्राच्या अभ्यासाच्या कक्षेत येतं असं मानसशास्त्र जे आहे ते मानसशास्त्र सांगत असते। मग आजचंच उदाहरण बघा विद्यार्थी मित्रांनो, आज कोरोनाची परिस्थिती आहे, म्हणजेच कोरोनाच्या परिस्थितीमध्ये व्यक्तीचं वर्तन जे आहे ते वर्तन वेगवेगळं घडत असताना आपल्याला दिसत आहे। ते म्हणजेच प्रत्येक व्यक्ती एक दुसऱ्याविषयी आज संशक नजरेनं बघत असताना आपल्याला दिसून येत आहे। म्हणजे अशा परिस्थिती ज्या आहेत त्या परिस्थिती निर्माण होत असतात। मग वर्तन जे आहे त्या वर्तनाचा अभ्यास मानसशास्त्र करत असते। तर कशा प्रकारे अभ्यास करत असते, तर वर्तनातील समस्या जाणून घेऊन त्या समस्या सोडविण्यासाठी मानसशास्त्र जे आहेत त्या मानसशास्त्राची सध्या नितांत आवश्यकता जी आहेत ती आवश्यकता निर्माण झालेली आहेत आणि या आवश्यकतेमुळे मानसशास्त्रज्ञ जे आहेत ते मानसशास्त्रज्ञ व्यक्तीच्या वर्तनाच्या समस्या ज्या आहेत त्या समस्या समजून घेऊन त्या सोडवत असतात आणि त्यामुळेच मानसशास्त्राच्या नवनवीन शाखा ज्या आहेत त्या नवनवीन शाखा उदयास येत असताना आपल्याला दिसून येत आहे। मग जवळपास अशा मानसशास्त्राच्या 50हून अधिक शाखा ज्या आहेत त्या शाखा अस्तित्वात आलेल्या आहेत असं आपल्याला दिसतं। उदाहरणार्थ क्रीडा मानसशास्त्र आहे, सायबर मानसशास्त्र आहेत, बालमानसशास्त्र आहे, वैकासिक मानसशास्त्र आहे, चिकित्सा मानसशास्त्र आहेत। अशा अनेक प्रकारच्या मानसशास्त्राच्या शाखा ज्या आहेत त्या शाखा निर्माण झालेल्या आहेत आणि या ज्या शाखा आहेत या शाखा मानवी वर्तनाच्या वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास जो आहे तो वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास करत असताना आपल्याला दिसतात।
मग या ज्या मानसशास्त्राच्या शाखा आहेत त्या शाखा दोन महत्त्वाच्या शाखा आहेत. एक शाखा आहे ती म्हणजेच सैद्धांतिक शाखा होय, आणि दुसरी शाखा जी आहे ती दुसरी शाखा म्हणजेच उपयोजित शाखा होय. मग त्यामधील पहिली मानसशास्त्राची शाखा आपण पाहणार ती म्हणजे सैद्धांतिक शाखा होय. मग मानसशास्त्र जे आहे तर मानसशास्त्र हे एक असे सैद्धांतिक विज्ञान आहे की ज्यामध्ये वेगवेगळ्या शाखांचा समावेश होत असतो. वेगवेगळ्या शाखांचा म्हणजे सैद्धांतिक शाखा ही एक शाखा आणि उपयोजित ही एक शाखा, या दोन महत्त्वाच्या शाखा आहेत. या दोन महत्त्वाच्या शाखांमध्ये मानसशास्त्रांच्या वेगवेगळ्या शाखांचा समावेश जो आहे तो समावेश होत असतो. मग सैद्धांतिक शाखेमध्ये मानसशास्त्रज्ञ काय करत असतात तर मानसशास्त्राच्या सैद्धांतिक शाखांमध्ये काम करणारे मानसशास्त्रज्ञ जे आहेत यांचा कल मुख्यत्वे करून संशोधन करणं यावर असतो. संशोधन करण्याबरोबरच वेगवेगळे सिद्धांत मांडणं, वेगवेगळी तत्व शोधणं व मानवी वर्तनाचे वेगवेगळे नियम मांडणं या प्रकारचा त्यांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास या सैद्धांतिक शाखांमध्ये असतो. थोडक्यात असं सांगता येईल की व्यक्तीचं जे वर्तन घडत असतं ते वर्तन ज्या परिस्थितीमध्ये घडत असतं त्या परिस्थितीचा आणि त्या वर्तनाचा अभ्यास करून ते वर्तन जर गैर असेल तर त्या गैरवर्तनावरती कोणत्या प्रकारचं तत्व शोधलं पाहिजे की जेणेकरून व्यक्तीचं वर्तन चांगलं होईल. त्याचबरोबर काही वेगवेगळ्या प्रकारचे नियम तयार केले जात असतात आणि या ठिकाणी फक्त एका व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो असं नाही, तर अनेक व्यक्तींच्या वर्तनाचा अभ्यास करून सर्वसमावेशक जी काही तत्व आहे ती तत्व शोधली जात असतात आणि त्या तत्वांचा उपयोग जो आहे तो उपयोग व्यक्तीवरती केला जात असतो किंवा व्यक्तीच्या वर्तनासाठी त्याचा उपयोग जो आहे तो उपयोग केला जात असतो. विद्यार्थी मित्रांनो, सैद्धांतिक शाखेमधील पहिली शाखा आहे ती म्हणजे वैकासिक मानसशास्त्र. मग वैकासिक मानसशास्त्राच्या बाबत अभ्यास करत असताना किंवा विचार करत असताना आपण प्रस्तावनेमध्ये एक गोष्ट पाहिली होती की गर्भधारणा झाल्यापासून तर ते मृत्यूपर्यंत व्यक्तीच्या वर्तनातील होणाऱ्या बदलांचा अभ्यास मानसशास्त्रात केला जात असतो आणि हा जो बदलांचा अभ्यास आहे हा बदलांचा अभ्यास वैकासिक मानसशास्त्रात केला जात असतो. म्हणजे गर्भधारणा झाल्यापासून तर जन्मापर्यंत आणि जन्म झाल्यापासून तर मृत्यूपर्यंत व्यक्तीच्या वर्तनातील होणाऱ्या बदलांचा वैकासिक मानसशास्त्रामध्ये अभ्यास केला जात असतो. त्याचबरोबर व्यक्ती त्यांच्या पूर्ण आयुष्याच्या कालावधीमध्ये का व कसे बदलत जातात यांचाही वैकासिक मानसशास्त्रामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केला जात असतो. पूर्ण आयुष्याच्या कालावधीमध्ये व्यक्ती का व कसे बदलत जात असतात यांचा वैकासिक मानसशास्त्रामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केला जातो. मित्रांनो बघा, लहानपणी काही मुलांमध्ये काही वर्तन प्रकार असतात. जसजसं त्यांचं वर्तन जे आहे ते वर्तन त्यांच्या विकासाबरोबर बदलत जात असते. म्हणजे जसजसं त्यांचं मानसिक आणि शारीरिक वय वाढत जात असतं तसतसं त्यांच्यामध्ये बदल जे आहेत ते बदल घडून येत असतात आणि या बदलांचा अभ्यास या वैकासिक मानसशास्त्रामध्ये केला जात असतो. मग आणखी काय आणि कशाचा अभ्यास केला जातो तर व्यक्तीचे विचार आहेत, भावना आहे, वर्तन आहे. तर या विचाराचा, भावनांचा आणि वर्तनाचा व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याच्या कालावधीमध्ये का आणि कसे बदल घडून येत असतात याचे स्पष्टीकरण जे आहे ते स्पष्टीकरण करणं हे या शाखेचं मुख्य ध्येय आहे.
म्हणजे व्यक्ती जे आहे तर त्या व्यक्ती विचार कशा करत असतात, व्यक्ती आपल्या भावभावना का व कशा प्रकारे आणि कशासाठी व्यक्त करत असतात, आणि व्यक्ती त्यांचं वर्तन जे आहे ते वर्तन आपल्या जीवनामध्ये का व कसं करत असतं आणि आपल्या वर्तनामध्ये का बदल घडवून आणत असतात, या गोष्टींचा अभ्यास या वैकासिक मानसशास्त्रामध्ये केला जात असतो. आणि त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते स्पष्टीकरण दिलं जात असतं. हे अशा प्रकारे या शाखेचं हे मुख्य ध्येय आहे. मग वैकासिक मानसशास्त्रात आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती खोलवर अभ्यास केला जातो. जसं आपण आधीसुद्धा बघितलेलं आहे की बाल्यावस्था आहे, पौगंडावस्था आहे, प्रौढावस्था आहे, वृद्धावस्था आहे. तर ही जी शाखा आहे ही शाखा या सर्व अवस्थांचा शारीरिक विकास, त्याचबरोबर बोधात्मक विकास आणि सामाजिक विकास या तीनही वेगवेगळ्या पैलूंवरती अभ्यास करत असते. आणि या तीनही वेगवेगळ्या पैलूंवरती भाष्य करत असते असं आपल्याला दिसून येतं. बघा, वैकासिक मानसशास्त्रामध्ये विकास कसा होत असतो. उदाहरणार्थ, मूल रांगायला लागतं, नंतर सरकायला लागतं, उभं राहायला लागतं, या प्रकारचे बदल होत असतात. कधी असं घडलं आहे का की मूल जन्मल्याच्या नंतर आधी उभं राहायला लागलं आणि मग रांगायला लागलं? तर नाही. सुरुवातीला मूल रांगायला लागतं, सरकायला लागतं आणि मग उभं राहायला लागतं. अशाच पद्धतीने प्रत्येक व्यक्तीचा विकास जो आहे, बालकाचा विकास जो आहे तो विकास होत जात असतो. हा शारीरिक विकास झाला, याचबरोबर मानसिक विकास जो आहे तो मानसिक विकाससुद्धा याच पद्धतीने होत असताना आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, या सैद्धांतिक मानसशास्त्रामधील दुसरी शाखा आहे ती म्हणजे बालमानसशास्त्र. म्हणजेच बाल्यावस्थेमध्ये होणाऱ्या शारीरिक, मानसिक व भावनिक बदलांचा अभ्यास या शाखेमध्ये केला जात असतो. म्हणजे मुलं जी आहेत ती मुलं बाल्यावस्थेमध्ये असताना त्या मुलांचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल कशा प्रकारचे घडत आहेत, ते बदल योग्य आहेत काय, त्या बदल अयोग्य आहेत काय, याबाबतचा अभ्यास जो आहे तो अभ्यास या बालमानसशास्त्रामध्ये केला जात असतो. मग बालमानसशास्त्रामध्ये असा अभ्यास करत असताना सुरुवातीला बालक जे आहे, बालक परावलंबी असतं आणि परावलंबीच्या नंतर ते स्वावलंबी होत असताना दिसतं. म्हणजेच हे जे बदल आहेत हे बदल बालक परावलंबीपासून स्वावलंबी होत असताना दिसून येत असतो. म्हणजे जसजसं मूल वाढत जात असते, विकसित होत जात असते, त्याच्या शरीरामध्ये पक्वता निर्माण होत असते, तसतसं ते मूल स्वतःच्या काही गोष्टी स्वतः करत असताना दिसून येतं. म्हणजे सुरुवातीला ते कुटुंबावरती अवलंबून असतं आणि नंतर जशी त्याच्यामध्ये परिपक्वता जी आहे ती परिपक्वता येत असते, तर त्या परिपक्वतेच्या आधारे ते स्वतः काही गोष्टी करत असताना आपल्याला दिसून येतात. याचं उदाहरण आपण असं घेऊया की बालमानसशास्त्र कशाचा अभ्यास करत असते, तर या शाखेत काम करणारे जे मानसशास्त्रज्ञ आहेत हे मानसशास्त्रज्ञ मुलांच्या अनेक समस्यांचा अभ्यास करतात. जसं खोटं बोलणं आहे, शाळा बुडविणं आहे, चोरी करणं आहे, नकळत अंथरूण ओलं करणं आहे, असे अनेक वर्तन समस्या ज्या आहेत त्या वर्तन समस्या मुलांमध्ये असतात. आणि या वर्तन समस्यांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास या बालमानसशास्त्रामध्ये मानसशास्त्रज्ञ करत असताना आपल्याला दिसतात. मग फक्त या समस्यांचा अभ्यासच करतात असं नाही, तर या समस्या सोडविण्यासाठी ते प्रमाणित मानसशास्त्रीय चाचण्यांचाही वापर करत असतात. त्याचबरोबर प्रभावी बालसंगोपन पद्धती कोणत्या आहेत, कोणत्या प्रकारच्या बालसंगोपन पद्धती वापरल्या पाहिजेत, मुलांना कशा प्रकारे प्रेरित केलं पाहिजे, मुलांना प्रेरित करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या बक्षिसांचं प्रबलांचं अवलंब केला पाहिजे,
यावरही मानसशास्त्रज्ञ जे आहेत ते मानसशास्त्रज्ञ जास्त महत्त्व देत असतात आणि याच्या आधारे विविध प्रकारचं संशोधन जे आहे ते संशोधन करत असताना आपल्याला दिसतात. विद्यार्थी मित्रांनो, एक उदाहरण आपण घेऊया. आपल्या प्रत्येकाच्या घरातलं उदाहरण देता येईल की एखादं मूल समजा हट्ट करत आहेत किंवा रडत आहेत, तर मग त्या मुलाचा हट्ट थांबविण्यासाठी किंवा रडण्यासाठी आपण त्याचं लक्ष जे आहे ते लक्ष एखाद्या दुसऱ्या गोष्टीकडे वळवताना दिसतो. आणि जर समजा त्याने एखादं वाईट वर्तन केलेलं असेल तर त्या वाईट वर्तनाला आपण त्याला शिक्षा देत असतो किंवा ते वाईट वर्तन पुन्हा घडू नये म्हणून त्याला पुन्हा काहीतरी आमिष किंवा प्रबलन जे आहे ते प्रबलन देत असतो. म्हणजेच काय की चांगल्या वर्तनाला आपण बक्षीस देत असतो आणि वाईट वर्तनाला आपण शिक्षा करत असतो. या प्रकारची प्रक्रिया प्रत्येक कुटुंबामध्ये असलेली आपल्याला दिसून येतं. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.